झी24 तास एक पाऊल पुढे. ब्रेकनंतर स्वागत. 2 महिन्यांच्या अथक शोध मोहिमेनंतर आम्ही त्या बँक हॅकर्सला शोधून काढलं. वेळ निश्चित झाली होती आणि जागाही निश्चित झाली होती. आता उत्सुकता होती ती त्याला भेटण्याची. इंटरनेटवरून बँक अकाउंटची माहिती मिळवून देण्याचा त्यानं दावा केला होता. तसंच काही पैसे खर्च केल्यास एटीएम कार्डही तयार करून देण्याचा दावा त्यानं केला होता. बँक अकाउंटचं हॅकिंग. बँक खातेदारांच्या परस्पर त्यांच्या खात्यावर कशा पद्धतीनं दरोडा टाकला जातो याचा काही क्षणात उलगडा होणार होता. कारण इंटरनेटवर हॅकिंग करणाऱ्यांची आमची भेट झाली होती. त्यानं जी माहिती दिली ती अत्यंत धक्कादायक अशीच होती. हॅकरच्या म्हणण्यानुसार एटीएम कार्डमध्ये 3 प्रकारची सुरक्षा असते. पहिला प्रकार म्हणजे एटीएम कार्डवरचा क्रमांक, दुसरा म्हणजे कार्डवरची मॅग्नेटिक स्ट्रिप आणि तिसरा म्हणजे पासवर्ड. अवघ्या काही सेकंदात या तिन्ही गोष्टी हॅकर्स मिळवू शकतात. हॅकिंग एक्सपर्टनं केलेला पहिला गौप्यस्फोट मोठा धक्कादायक होता. तो आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवायला तयार झाला होता. त्यानं इंटरनेटवर एका अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग सुरू केलं. तो हॅकिंग कम्युनिटीशी संबंधित असल्यामुळे हजारो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या व्यक्तीच्या तो संपर्कात होता. विशेष म्हणजे त्याच्याकडे भारतातील बँक धारकांच्या अकाउंटची माहिती होती. या हॅकर्सनं चॅटिंग करताना एका अकाउंट विषयी माहिती विचारली. तो एक शब्द टाईप करताच एका क्षणात डझनावारी रिप्लाय मिळायला सुरुवात झाली. त्या माहितीच्या बदल्यात ते डॉलरमध्ये पैशाची मागणी करत होते. जो ऑनलाइन शॉपिंग होता है उसके लिए जो इंडिया में लोग बैठे हैं उनको डिटेल देते हैं. इंडिया से बाहर बैठे लोग हैं. परदेशातील बँक अकाउंटची माहिती विकणाऱ्यांची इंटरनेटवर अनेक कम्युनिटी कार्यरत असल्याचा दावा हॅकरने केलाय. पैशाच्या बदल्यात ते लोक बँक अकाउंटची सगळी माहिती द्यायला तयार असतात. $5 बदल्यात तो माहिती द्यायला तयार झाला होता. पण त्या हॅकरने दिलेली माहिती खरी होती का हा प्रश्नही आमच्या समोर होता. आमची नजर कम्प्युटरच्या स्क्रीनवर रोखली गेली होती. त्या हॅकरनं एका बँकेची वेबसाईट उघडली आणि एका क्षणात काही अकाउंट आमच्या समोर होते. पण कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन करणं आमचा उद्देश नव्हता. तर या धंद्याचा पर्दाफाश करणं हाच आमचा उद्देश होता. त्यामुळे ती साईट तात्काळ बंद करण्यास आम्ही त्या हॅकरला सांगितलं. पण ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार आज इंटरनेटवर सुरू आहे तो पाहून आम्हाला धक्का बसला. हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या हॅकरकडे तुमच्या बँक अकाउंटची माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तुम्ही तुमचं अकाउंट या हॅकर्स पासून कसं सुरक्षित ठेवू शकता हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. झी24 ताससाठी प्रशांत देव, दिल्ली. झी24 तास एक पाऊल पुढे.